अय राणा पाटील, तुझ्या मल्हाऱ्याला सांग, काल सुद्धा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात तुझा मल्हारी नाचत नाचत खुन्नस देत आला होता. पण असं त्याला कोल्लाय लक्षात ठेव. अय राणा पाटील, तुझ्या मल्हाऱ्याला सांग, काल सुद्धा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात तुझा मल्हारी नाचत नाचत खुन्नस देत आला होता. पण असं त्याला कोल्लाय लक्षात ठेव. अरे तुमची आमची बरोबरी होऊ शकत नाही. एक सर्वसामान्य रोजगाराच्या घरातला मी पोरगा आहे, पण तुमची जिरवली. शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला झुंजवलाय. अरे तुमचा इतिहास काय, मल्हाऱ्याला समजावून सांग. अरे तुम्ही आधी निजामशहा सोबत मॅनेज झालेल्या औलादी आहे. त्याच्यानंतर देशाला लुटून खाल्लेले, जिल्ह्याला लुटून खाल्लेल्याच्या औलादी तुम्ही आहे. आम्ही स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या रक्ताची होळी खेळलेले लोक आहे, जेल भोगलेले लोक आहे. आमच्या वंशजांनी जेल भोगल्या, संपत्त्या भूदानात दान दिलेले आहेत. जरी मायबापाला आमच्या रोजगार करायची वेळ आलेली असली तर ह्या भारत भूमीवर प्रेम करायला शिकवलेले लोक आहे. आम्ही मॅनेज लोक नाही. काही लोक मॅनेज झालेले असतील तुझ्या पुढं, झुकलेले असतील तुझ्या पैशापुढं, पण हा योगेश केदार शेवटपर्यंत माझ्या पक्षासाठी लढत राहिलाय. तुम्हाला झुंजवलाय. अरे ही पहिली वेळ होती माझी समोरासमोर यायची. राणा पाटील, तू कुणाचा बी चॅलेंज घे, कुणासोबत बी नड, पण एका रोजगाराच्या लेकरासोबत लढू नको. पैशानं जरी माझी आज बरोबर नसली तरी नाव मी सुद्धा कमवलेलं आहे. देशाचं राजकारण जवळून बघितलेलं आहे. दिल्लीचं असेल, मुंबईचं असेल, राज्यात स्वतःचं नाव कमवलेलं आहे. मराठ्यांसाठी दिवस रात्र झटलेला आहे. की मराठ्याच्या औलादीसोबत तुझा लढाई लक्षात ठेव. राणा पाटील, त्या मल्हाऱ्याला सांग, उद्यापर्यंत आज त्यानं ट्रोल केलेला आहे, उद्यापर्यंत थंड पड म्हणावं. नाहीतर फटक्यासोबत अरे हम नंगे को खुदा भी डरे म्हणतात. आम्ही नंग्यावर लक्षात ठेव. आमची काही लोक मॅनेज झालेली असतील म्हणून तुझा डाव साधलाही असल, पण योगेश केदारचा नादाला लागू नको. राणा पाटील, चॅलेंज आहे तुला. सांग, आज पण सांगतोय, तुम्ही राजकारणामध्ये एवढ्या अनैतिकता पळता होय रे. पैशापुढे सगळ्याला झुकवायची भाषा करता होय रे. घेचाल तुम्ही, बोलचाल कोणाला, पण आमच्या नादा करायचं नाही. राष्ट्रासाठी राखरांगोळी केलेल्या लोकांच्या औलादे आम्ही. पैशापुढे झुकलेले नाही. आम्ही बंगले, गाड्या, संपत्ती कमवलेल्या नाहीत आमच्या पूर्वजांनी, पण नाव कमवलेलं आहे. आम्ही आमच्या नावासाठी लढो, स्वाभिमानासाठी लढो. तो एक लक्षात ठेव, हा लढा आयुष्यभर राहील. जोपर्यंत योगेश केदार जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या खानदानासोबत लढा राहील.